फिर्यादी नामे बबिता नाईक वय 58 वर्ष राहणार कृष्णानगर तपोवन अमरावती यांचा मृतक हा लहान मुलगा असून यातील फिर्यादी यांना चर्चेवरून माहिती पडले की एका पुरुष जातीच्या इसमाचे प्रेत वरील नमूद ठिकाणी भेटलेले असून त्यांच्या सोबत काहीतरी घातपात झाला आहे व त्याचे प्रेत इरविन दवाखाना अमरावती येथे आणले आहे। अशा माहितीवरून फिर्यादीने त्यांच्या मोठ्या मुलासोबत इरविन रुग्णालय येथे जाऊन पाहिले असता ते प्रेत त्यांचा लहान मुलगा रोशन नाईक वय 34 वर्ष याचे असल्याचे त्यांना दिसून येऊन त्याच्यासोबत घातपात झाल्याचे त्यांना आढळून आले व त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की वरील नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी कारणास्तव त्यांचा लहान मुलगा रोशन नाईक वय 34 वर्ष याचा खून करून दरम्यान त्याचे प्रेत घासत नेऊन त्याबाबतचे पुरावे नष्ट केले आहे। अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट व मृतकाच्या मरणाबाबतच्या मेमोवरून पोलीस स्टेशन बडनेरा येथे अपराध क्रमांक 181/25 कलम 103(1) 238 अ भारतीय न्यायदंड संहिता अन्वयेचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस स्टेशन बडनेरा येथील गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळावर स्पेशल स्क्वॉड गुन्हे शाखा यांनी भेटी दिल्या व आजूबाजूला विचारपूस केली। तसेच गुन्ह्याबाबतची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी रवी वानखडे वय 35 वर्ष राहणार उदखेड पारडी तालुका जिल्हा अमरावती, दिनेश कुऱ्हाडकर वय 26 वर्ष राहणार उदखेड पारडी तालुका जिल्हा अमरावती यांनी मृतकाचा खून केल्याचे समजल्याने तात्काळ स्पेशल स्क्वॉड गुन्हे शाखा स्टाफ सह अंजनगाव बारी परिसरातून दोन्ही आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले। आरोपी क्रमांक 1 याला गुन्हा करण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की माझा व मृतकाच्या बहिणीचा आंतरराज्य विवाह आहे। तो आंतरराज्यीय विवाह मृतकाला पटत नव्हता, त्यामुळे मृतकाचे आरोपी क्रमांक 1 व त्याची बहीण तसेच मृतकाचे आई व वडील यांच्यासोबत नेहमी वाद होत होते। तसेच मृतक हा आई वडील यांना दारू पिऊन नेहमी त्रास देत होता। त्याचाच राग मनात धरून आरोपी क्रमांक 1 व आरोपी क्रमांक 2 यांनी पूर्वनियोजित प्लॅन करून रोशन नाईक वय 34 वर्ष यास पारडी जंगलात नेऊन तेथे मृतकाचा खून केल्याचे सांगितले। वरून सदरचा गुन्हा उघडकीस आणला। पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर यांच्या ताब्यात दोन्ही आरोपितांना देण्यात आले। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।